हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू स्मार्ट लर्निंग चॅनल. स्मार्ट लर्निंग चॅनल या तुमच्या आवडत्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. हा आपला इंग्लिश ग्रामरचा सेशन चालू आहे. यामध्ये आपण फर्स्टली नाउन पाहिलेले आहेत, त्याचे वेगवेगळे टाइप्स पाहिलेले आहेत. नेक्स्ट प्रोनाउन पाहिलेले आहेत, त्याचे वेगवेगळे प्रकार पाहिलेले आहेत. सेंटेन्समध्ये प्रोनाउन कसे यूज करायचे ते आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. थर्ड पॉइंट होता आपला वर्ब, तो पाहिलेला आहे आपण. त्याचे वेगवेगळे प्रकार, वर्ब म्हणजे काय ते आपण पाहिलेलं आहे. आजचा आपला टॉपिक आहे ॲडवर्ब. तर या व्हिडिओमध्ये आपण ॲडवर्ब म्हणजे काय आणि त्याचे वेगवेगळे प्रकार आणि सेंटेन्समध्ये ॲडवर्ब कसा ओळखायचा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. ॲडवर्ब याला मराठीमध्ये क्रियाविशेषण असे म्हणतात. आता पाहूया ॲडवर्ब म्हणजे काय. An adverb is a word that describe a verb. वर्ब म्हणजे क्रिया. तर ॲडवर्ब काय करतो, वर्बला डिस्क्राईब करतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर क्रियाविशेषण म्हणजेच क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. इट टेल्स यू अबाउट अन ॲक्शन. तो काय सांगतो, कशाविषयी माहिती सांगतो, ॲक्शन विषयी माहिती सांगतो. ऑर द वे समथिंग इज अ डन, किंवा एखादी गोष्ट होऊन गेलेली आहे त्याच्याबद्दल तो माहिती सांगतो. त्यालाच आपण काय म्हणतो, ॲडवर्ब. अ लॉट ऑफ ॲडवर्ब्स एंड विथ ly. असे लॉट्स ऑफ ॲडवर्ब आहेत की ज्यांचा एंडिंग हा ly ने होतो. ओके, काही एक्झाम्पल आपण पाहूया. दी ट्रॅफिक वॉज मुव्हिंग स्लोली. जे ट्रॅफिक आहे ते कसं हळूवार हलत आहे. ट्रॅफिक वॉज मुव्हिंग स्लोली. मुव्हिंग हे झालं वर्ब, पण ते ट्रॅफिक कसं हलतंय, स्लोली. स्लोली काय झालं, ॲडवर्ब झालं. श्रेया सिंग्स ब्युटिफुली. श्रेया कशी गातीये, ब्युटिफुली. सो ब्युटिफुली इज अ ॲडवर्ब. वी वेटेड पेशंटली टू सी द डॉक्टर. आम्ही वेटेड वाट पाहत होतो, कशी, पेशंटली. ओके, सो पेशंटली इथं काय झालं, ॲडवर्ब झालं. दी चिल्ड्रन्स वॉक्ड क्विकली इन टू द क्लासरूम. लहान मुलं चालत क्विकली क्लासरूम मध्ये गेली. सो इथं क्विकली काय आलं, ॲडवर्ब. इट वॉज रेनिंग हेविली. रेनिंग पाऊस कसा येत होता, हेविली. सो हेविली इट इज ॲडवर्ब. दी सन इज शायनिंग ब्राईटली. सन कसा शाईन करत होता, ब्राईटली. सो ब्राईटली इज अ ॲडवर्ब. आता इथे आपण काही ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब पाहणार आहोत. या दोन्हीतील डिफरन्स काय ते आपण पाहूया. ॲडजेक्टिव्ह आहे ब्युटिफुल, ॲडवर्ब आहे ब्युटिफुली. ब्रेव, ब्रेवली. ब्राईट, ब्राईटली. हॅपी, हॅपीली. हेवी, हेवीली. लाऊड, लाऊडली. पीसफुल, पीसफुली. स्लो, स्लोली. साऊंड, साऊंडली. स्वीट, स्वीटली. आता मी ते एक एक्झाम्पल सांगते तुम्हाला. ॲडवर्ब म्हणजे काय, तो वर्ब बद्दल विशेष माहिती सांगतो. ओके, जसं की सिंगिंग स्वीटली. सिंगिंग हे काय आहे, वर्ब आहे आणि त्या सिंगिंगला कोणी डिस्क्राईब केलेला आहे, स्वीटली. सो स्वीटली हा काय झाला, ॲडवर्ब झाला. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगितली. सो इट इज ॲडवर्ब. आणि इथे बघा, स्वीट गर्ल. मुलगी कशी आहे, स्वीट आहे. सो इथे ॲडजेक्टिव्ह म्हणजेच नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण ॲडजेक्टिव्ह असे म्हणतो. स्वीट, मुलगी कशी आहे, स्वीट आहे, म्हणजे नामाविषयी विशेष माहिती सांगितली आहे. सो इट इज ॲडजेक्टिव्ह. आता नेक्स्ट पॉइंट पाहूया, काइंड्स ऑफ ॲडवर्ब. ॲडवर्बचे काही प्रकार आहेत ते पाहूया. फर्स्ट आहे ॲडवर्ब ऑफ मॅनर. सेकंड आहे ॲडवर्ब ऑफ टाइम. थर्ड आहे ॲडवर्ब ऑफ प्लेस. फोर्थ आहे ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. अँड फिफ्थ आहे ॲडवर्ब ऑफ ड्युरेशन. हे वन बाय वन काइंड्स आपण पाहूया. फर्स्टली पाहूया ॲडवर्ब ऑफ मॅनर. सम ॲडवर्ब डिस्क्राईब द वे समथिंग इज डन. दे आर कॉल्ड ॲज ॲडवर्ब ऑफ मॅनर. काही ॲडवर्ब आहेत जे काय दर्शवतात की काहीतरी
होऊन गेलेली आहे गोष्ट ते दर्शवतात. दे आर कॉल्ड ॲज ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. म्हणजेच क्रियापदाची पद्धत किंवा रीत सांगणाऱ्या क्रियाविशेषणाला ॲडव्हर्ब ऑफ मॅनर असे म्हणतात. अँसर द क्वेश्चन हाऊ. आता एखादं सेंटेन्स असेल, त्या सेंटेन्सला आपण जर हाऊ म्हणजे कशी याने जर क्वेश्चन केला, त्याचं जे अँसर येईल ते झालं त्याचं ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुम्हाला समजेल. द बॉयज आन्सर ऑल द क्वेश्चन्स करेक्टली. मुलांनी प्रश्नांची उत्तरे अगदी करेक्टली दिलेली आहेत. सो आता या सेंटेन्सला आपण जर हाऊने क्वेश्चन विचारला तर काय होईल? हाऊ डिड द बॉयज आन्सर ऑल द क्वेश्चन्स. मुलांनी प्रश्नाची उत्तरे कशी दिली? करेक्टली. सो इट इज ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. करेक्टली तर काय झाला? ॲडव्हर्ब झाला. ही वॉज ड्रायव्हिंग केअरलेसली. तो ड्रायव्हिंग कसं करत होता? केअरलेसली म्हणजे निष्काळजीपणाने तो ड्रायव्हिंग करत होता. हाऊ वॉज ही ड्रायव्हिंग? केअरलेसली. सो केअरलेसली इथं झाला ॲडव्हर्ब. सॅम इज बिहेविंग लाईक अ बेबी. सॅम कशी वागत होती? लहान मुलांसारखी वागत होती. सो हाऊ इज सॅम बिहेविंग? लाईक अ बेबी. आन्सर काय आलं? लाईक अ बेबी. सो इट इज ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे द प्लेन लँड सेफली. प्लेन अगदी सुखरूपरित्या लँड झालेली आहे. हाऊ डिड द प्लेन लँड? प्लेन कशी लँड झालेली आहे? सेफली. सो सेफली इट इज ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. द डॉग जम्प प्लेफुली. हाऊ डिड द डॉग जम्प प्लेफुली. डॉग कशा उड्या मारत आहे? प्लेफुली. सो इट इज ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. सेकंड पॉइंट आहे ॲडव्हर्ब ऑफ टाइम. क्रियेची वेळ दर्शवणाऱ्या शब्दास ॲडव्हर्ब ऑफ टाइम असे म्हणतात. सम ॲडव्हर्ब आन्सर द क्वेश्चन व्हेन. दे आर कॉल्ड ॲज ॲडव्हर्ब ऑफ टाइम. जेव्हा आपण एखाद्या सेंटेन्सला व्हेन म्हणजे कधी ने क्वेश्चन करतो तेव्हा त्याचं जे आन्सर येईल ते त्याचं असेल ॲडव्हर्ब ऑफ टाइम. एक्झाम्पल पाहूया. आय एम गोइंग टू माय स्कूल टुमारो. मी उद्या स्कूलमध्ये जाणार आहे. व्हेन एम आय गोइंग टू माय स्कूल. मी कधी स्कूलमध्ये जाणार आहे? टुमारो. सो टुमारो इट इज ॲडव्हर्ब ऑफ टाइम. द बस हॅज ऑलरेडी लेफ्ट. बस अगोदरच गेलेली आहे. व्हेन डिड द बस लेफ्ट. बस कधी गेलेली आहे? ऑलरेडी अगोदरच गेलेली आहे. थर्ड आहे इट रेन हेविली लास्ट नाईट. काल रात्री खूप मोठा पाऊस झाला. व्हेन डिड इट रेन? आन्सर आहे लास्ट नाईट. सो इट इज ॲडव्हर्ब ऑफ टाइम. वी विल लिव्ह ॲज सून ॲज पॉसिबल. आम्ही आता लगेचच निघत आहोत. कधी निघत आहोत? ॲज सून ॲज पॉसिबल. सो इट इज ॲडव्हर्ब ऑफ टाइम. आर यू ऑन लिव्ह? तू आज सुट्टीवर आहे. तू कधी सुट्टीवर आहे? टुडे. सो टुडे इज ॲडव्हर्ब ऑफ टाइम. थर्ड पॉइंट आहे ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. क्रियेचे ठिकाण दर्शवणाऱ्या शब्दास ॲडव्हर्ब ऑफ प्लेस असे म्हणतात. सम ॲडव्हर्ब आन्सर द क्वेश्चन्स वेअर. वेअर मीन्स कोठे. दे आर कॉल्ड ॲज ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. एक्झाम्पल इट्स कोल्ड आउटसाइड. बाहेर खूप थंडी आहे. वेअर इज इट कोल्ड? सो आउटसाइड इट इज ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. आय कांट फाइंड माय मोबाईल एनिवेअर. मला माझा मोबाईल कुठेच मिळत नाहीये. कुठे तुला तुझा मोबाईल मिळत नाहीये? तर कुठेच भेटत नाहीये. एनिवेअर. सो एनिवेअर इज अ ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. थर्ड आहे द चिल्ड्रन्स आर प्लेइंग अपस्टेअर. मुले वरती खेळत आहेत. वेअर आर चिल्ड्रन्स प्लेइंग? अपस्टेअर इट इज ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. द कॅट इज इन द गार्डन. वेअर इज द कॅट? इन द गार्डन इट इज ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. फोर्थ आहे ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. क्रियेची वारंवारता दर्शवणाऱ्या शब्दांना ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी असे म्हणतात. सम ॲडव्हर्ब आन्सर द क्वेश्चन्स हाऊ ऑफन. दे आर कॉल्ड ॲज ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. हाऊ ऑफन म्हणजे काय? सो किती वेळा.
किती वेळा. जेव्हा आपण एखाद्या सेंटेन्सला क्वेश्चन करू की किती वेळा, तर त्याचं जे आन्सर येईल ते त्याचं असेल ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. एक्झाम्पल पाहूया आपण, म्हणजे तुम्हाला समजेल. श्याम प्रॅक्टिस द पियानो रेग्युलरली. हाऊ ऑफन इज श्याम प्रॅक्टिस द पियानो. श्याम पियानोची प्रॅक्टिस किती वेळा करतो. रेग्युलरली, दररोज करतो. सो रेग्युलरली इट इज ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. आय विल नेव्हर मेक दॅट मिस्टेक अगेन. मी ती चूक पुन्हा कधीच करणार नाही. सो नेव्हर इट इज ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. नेव्हर, कधी सुद्धा करणार नाही. सो नेव्हर इट इज ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. थर्ड आहे सी ऑलवेज वेअर द सेम ड्रेस. ती सारखा एकच ड्रेस घालते. हाऊ ऑफन सी वेअर द सेम ड्रेस. ती किती वेळा एकसारखाच ड्रेस घालते. ऑलवेज, दरवेळेस ती एकसारखा ड्रेस घालते. हॅव यू एव्हर बीन टू राजस्थान. हाऊ ऑफन हॅव यू बीन टू राजस्थान. तू कधी राजस्थानला गेला आहेस. सो एव्हर इट इज ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. वी प्ले एव्हरी डे. आम्ही दररोज बाहेर खेळतो. एव्हरी डे. सो इट इज ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. पॉइंट आहे ॲडव्हर्ब ऑफ ड्युरेशन. सम ॲडव्हर्ब आन्सर द क्वेश्चन हाऊ लॉंग. दे आर कॉल्ड ॲज ॲडव्हर्ब ऑफ ड्युरेशन. हाऊ लॉंग म्हणजे किती वेळा. तर एक्झाम्पल पाहूया. हाऊ लॉंगने जर आपण क्वेश्चन केला आणि त्याचं जे आन्सर येईल ते असेल ॲडव्हर्ब ऑफ ड्युरेशन. दी हॉटेल इज टेम्पररी क्लोज. आपण म्हणतो हे हॉटेल किती दिवसाचं बंद आहे. हाऊ लॉंग इज अ हॉटेल क्लोज. सो टेम्पररी इज अ ॲडव्हर्ब ऑफ ड्युरेशन. आय एम स्टेईंग इन अ हॉटेल ओव्हर अ नाईट. हाऊ लॉंग यू स्टे इन अ हॉटेल. तो हॉटेलमध्ये कधी थांबला होता. हाऊ लॉंग, किती वेळा. सो ओव्हर अ नाईट इट इज ॲडव्हर्ब ऑफ ड्युरेशन. द रेन लास्टेड फॉर 2 days. 2 दिवस झाले पाऊस थांबलेला आहे. हाऊ लॉंग द रेन लास्ट. सो फॉर 2 days. राज वॉज अवे फॉर एजेस. इथं एजेसचा मिनिंग होतं वय होत नाहीये, इथे होतं एजेसचं मिनिंग खूप दिवस, खूप वर्ष. राज खूप दिवस लांब होता. हाऊ लॉंग वॉज राज अवे. सो एजेस हे झालं ॲडव्हर्ब ऑफ ड्युरेशन. ही टॉक फॉर ओव्हर अन आवर. तो तासन तास बोलत होता. सो हाऊ लॉंग ही टॉक फॉर ओव्हर अन आवर. एका तासापेक्षा जास्त तो बोलत होता. सो फॉर ओव्हर अन आवर इट इज ॲडव्हर्ब ऑफ ड्युरेशन. अशा प्रकारे आपण ॲडव्हर्ब म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे टाईप्स, सेंटेन्समध्ये ॲडव्हर्ब्स कसे आयडेंटिफाय करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल असेल. तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.